तर काय आहे ही इलॉन मस्कची मानसिकता? अशी कोणती विचारसरणी आहे ज्यामुळे एखादी व्यक्ती अपयशाच्या आगीतून चालत जाऊन यशाची निर्मिती करते? चला, आज आपण थेट त्याच्या विचारांच्या जगातच जाऊया आणि हे समजून घेऊया. इलॉन मस्क म्हणतो, कंपनी सुरू करणं म्हणजे काच खाणं आणि अथांग डोहात पाहण्यासारखं आहे. विचार करा या वाक्यावर. यात कुठेही ग्लॅमर नाहीये, फक्त आणि फक्त वास्तव आहे. उद्योजकतेच्या प्रवासाची जी काही तीव्रता आहे ना, ती या एका वाक्यात स्पष्ट होते. पण मग काहीतरी नवीन घडवण्याची, काहीतरी निर्माण करण्याची किंमत तरी काय असते? ती असते प्रचंड मोठा त्याग आणि अविश्वसनीय कष्ट. जर यशाची शक्यता आपल्या बाजूने वळवायची असेल तर मस्कच्या मते एक आकडा आहे जो खूप महत्वाचा आहे. तो आकडा म्हणजे 100. हो, आठवड्यातून 100 तास काम, त्यापेक्षा कमी अजिबात नाही. आता यामागचं गणित अगदी सोपं आहे, पण ते थक्क करणार आहे. बघा, एक सामान्य व्यक्ती आठवड्यातून साधारण 40 तास काम करते. पण जर आपण 100 तास काम केलं तर याचा सरळ अर्थ होतो की जे काही मिळवायला इतरांना पूर्ण 1 वर्ष लागतं ते आपण फक्त 4 महिन्यात साध्य करू शकतो. ही केवळ मेहनत नाहीये, हा तर वेळेवर मिळवलेला एक जबरदस्त विजय आहे. त्याच्या कामाचा मूळ मंत्र अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. तो म्हणतो, नरकासारखं काम करा, म्हणजे जागेपणी असलेला प्रत्येक तास कामाला द्या. इथे कोणतीही सवलत नाही, कोणतीही तक्रार नाही. पण अथांग डोहात पाहणं याचा खरा अर्थ काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. साल होतं 2008. ते वर्ष जेव्हा इलॉन मस्कचं अक्षरशः सर्वस्वपणाला लागलं होतं. आणि संकटं कधी एकटी येत नाहीत, ती मालिका घेऊन येतात. ऑगस्ट 2008मध्ये स्पेसएक्सचं 3रा रॉकेट प्रक्षेपण अयशस्वी झालं. ऑक्टोबरपर्यंत टेस्ला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन पोचली. आणि विचार करा, ख्रिसमसच्या आदल्या दिवशी म्हणजे 24 डिसेंबरला दोन्ही कंपन्यांना वाचवण्यासाठी निधी मिळवायला फक्त काही तास शिल्लक होते. त्याच्यासाठी हे फक्त व्यवसाय नव्हते. तो स्वतः म्हणतो, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट तयार करण्यासाठी आपलं रक्त, घाम आणि अश्रू ओतता, तेव्हा ती तुमच्या मुलासारखीच असते. आणि अशा परिस्थितीत त्याच्यासमोर एकच प्रश्न उभा राहिला, एक असा प्रश्न जो ऐकूनच कोणाचंही काळीज तुटेल. मी माझ्या कोणत्या मुलाला उपाशी मरू देऊ? निवड करणं जवळपास अशक्य होतं. जर एका कंपनीत सर्व पैसे गुंतवले तर दुसरी कंपनी मरणार हे निश्चित होतं. आणि जर पैसे विभागले तर दोन्ही कंपन्या संपण्याचा धोका होता. त्याने आयुष्यातली सगळ्यात मोठी जोखीम उचलली आणि पैसे विभागण्याचा निर्णय घेतला. त्याच्या ह्याच अदम्य इच्छाशक्तीचं सार आपल्याला त्याच्या एका वाक्यात सापडतं. तो म्हणतो, मी कधीच हार मानत नाही. मला हार मानण्यासाठी एकतर मृत व्हावं लागेल किंवा पूर्णपणे अक्षम. आणि याच अग्निपरीक्षेतून काही जबरदस्त मानसिक मॉडेल्स तयार झाली. हीच ती तत्त्वं आहेत जी आज त्याच्या यशाचा मूळ पाया आहेत. यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंग. हा भौतिकशास्त्रातून घेतलेला दृष्टिकोन आहे. म्हणजे काय तर इतरांनी काय केले आहे याची नक्कल करण्याऐवजी कोणत्याही समस्येच्या मुळाशी जायचं, तिच्या मूलभूत सत्यापर्यंत पोहोचायचं आणि मग तिथून नव्याने विचार करायचा. जसं एखादं लहान मूल जिज्ञासेने जगाकडे पाहतं तसंच कायचं. आता मस्कची दुसरी शिकवण थोडी अनपेक्षित वाटेल. तो म्हणतो, आपण जे काही करत आहोत त्यावर विचारपूर्वक केलेली टीका ही सोन्या इतकी मौल्यवान असते. याचा अर्थ स्पष्ट आहे, यशासाठी स्तुती नाही तर टीका शोधली पाहिजे. पण मग ही योग्य टीका मिळवायची तरी कशी? त्यासाठी 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, आपण चुकीचे आहोत हे गृहीत धरूनच सुरुवात करा. दुसरी पायरी, आपल्या मित्रांना स्पष्ट विचारा की माझ्या या योजनेत काय चुकलं आहे. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, ते जे काही सांगतील ते अत्यंत काळजीपूर्वक ऐका. चला, आता आपण शेवटच्या भागाकडे जाऊया. हे धडे त्या प्रत्येकासाठी आहेत जे या जगात काहीतरी नवीन, काहीतरी धाडसी घडवू पाहतात. तर मग जग घडवणाऱ्यांसाठी काय सल्ला आहे? पहिला, महान लोकांना आपल्याकडे आकर्षित करा, कारण एकट्याने काहीही मोठं करता येत नाही. दुसरं, आजूबाजूच्या गोंगाटापेक्षा सिग्नलवर लक्ष केंद्रित करा, म्हणजे जाहिरातींपेक्षा आपलं उत्पादन अधिक चांगलं बनवण्यावर भर द्या. तिसरं, असं काहीतरी बनवा जे लोकांना मनापासून आवडेल. चौथं, वेदना सहन करण्याची क्षमता वाढवा, कारण हा प्रवास अजिबात सोपा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे लक्षात ठेवा की जर आपण अपयशी होत नसू तर याचा अर्थ आपण पुरेसं धाडस करत नाही आहोत. आणि शेवटी एक थेट आवाहन, जसजसं वय वाढत जातं तसतशा जबाबदाऱ्याही वाढत जातात. त्यामुळे मोठी जोखीम घेण्याची आणि काहीतरी धाडसे करून दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे. याचा पश्चात्ताप कधीच होणार नाही. आणि जाता जाता तो एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी सोडून जातो.
आयुष्य म्हणजे फक्त समस्या सोडवणं असूच शकत नाही. आयुष्यात असं काहीतरी असायला हवं जे आपल्याला प्रेरणा देईल. ते काय आहे ज्यामुळे आयुष्य खऱ्या अर्थाने जगण्यालायक बनतं? यावर नक्की विचार करा. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो.